नमस्कार, मी दीपक राऊत तुमचे स्वागत करतो आजच्या शेअर मार्केट अपडेटमध्ये. आज मार्केटनं सुरुवात एकंदरीत फ्लॅट केलेली. ग्लोबल क्यूजसुद्धा फ्लॅट होते. कोणतीही वदगड ऑल ओव्हर वर्ल्डमध्ये मार्केट्समध्ये कोणतेही नव्हते. मार्केटने एक शांत ओपनिंग केलेली फ्लॅट पॉझिटिव्ह साईडला. त्यानंतरनं बँक निफ्टीमध्ये चांगली रिकव्हरी आली. आज बँक निफ्टीनंच आजची जी रिकव्हरी आहे निफ्टीमध्ये जो काही छोटासा बाउन्स आला आहे तो बँक निफ्टीच्या जोरावरच आहे. कारण ऑलमोस्ट बँक निफ्टी जे आहे ते 300 पॉईंट पॉझिटिव्हमध्ये जाऊन बंद झाले 58,100च्या आसपास. निफ्टी स्लाइटली थोडासा 40 पॉईंट पॉझिटिव्हमध्ये बंद झाला. पण ओव्हरऑल लोअर लेवलवरून रिकव्हरी आली. इन बिटवीन अप अँड डाऊन स्विंग्स निफ्टीला जरूर आले. मार्केट सपोर्ट फाइंड आउट करताना आपल्याला बघायला मिळालं दिवसभरामध्ये. पण हायर लेवलला रेझिस्टन्सही फेस होत होता. मी शुक्रवारच्या व्हिडिओमध्ये म्हणलं की हायर लेवलला थोडंसं FIचं सेलिंग परत पुन्हा सुरू झालं आहे. त्यामुळे हायर लेवलवरून मार्केटला सेलिंग प्रेशर हे होईल आपल्याला पाहायला मिळेल. FIने शुक्रवारी जवळपास 6,700 करोडची विक्री केली. पण जसं US गव्हर्नमेंटनं व्याजदर कपातीमध्ये पॉज घेण्याचे संकेत दिलेत तेव्हापासून थोडंसं त्या फेडच्या मिटिंगनंतरनं FIचं थोडंसं मला वाटतं आहे माझ्या अभ्यासानुसार की थोडंसं सेलिंग आणखी काही दिवस चालू शकतं. कारण 10 इयर बॉन्ड येईल USचे जे त्या 4% वरती आहेत. त्यामुळे फर्दर फ्युचर रेट कट कशा पद्धतीनं होतात ते बघूनच थोडंसं बाईंग होईल. पण ओव्हरऑल FIचं सेलिंग ॲब्झॉर्व करायला DIचं आपल्याकडं बाईंग आहे. DIने 6,900 करोडचं शुक्रवारी बाईंग केलेलं त्याच्या सोबतीला. पण हायर लेवलवरून सेलिंग प्रेशर आपल्याला शुक्रवारी बघायला मिळालं. त्याच पद्धतीचे आज जेवढ्या वेळेला रिकव्हरी आली निफ्टीवर जाण्याचा प्रयत्न करत होता इच अँड एव्हरी टाईम FIने वरती विकलेलं दिसते. कारण हायर लेवलवरून निफ्टीमध्ये सेलिंग आले. मग मला वाटतं हा अप अँड डाऊन स्विंगचा सिनेरिओ उद्याही सुरू राहू शकतो. उद्याच्या सेशनसाठी ट्रेड करायचा असेल तर निफ्टी 25,800 आणि 850 स्ट्रॉंग रेजिस्टन्स झोन आहेत हायर लेवलला. लोअर लेवलला 25,700 पहिला सपोर्ट आहे आणि 25,650 जो आज चालू आहे तो सेकंड सपोर्ट आहे. 25,650च्या खाली आला तर फर्दर सेलिंग येऊ शकतं 25,500पर्यंत. अदरवाईज निफ्टी जे आहे ते 25,650 700 लोअर लेवलला स्ट्रॉंग सपोर्ट आणि हायर लेवलला 25,800 आणि 850 स्ट्रॉंग रेजिस्टन्स या 100-200 पॉईंटच्या रेंजमध्ये उद्या आपल्याला ट्रेड होताना बघायला मिळू शकते. पण बाय ऑन डिप्स राहील. मला असं वाटतं की ज्या पद्धतीनं आज बाउन्स घेण्याचा प्रयत्न करत होतं मार्केट निश्चित उद्याही त्याच पद्धतीचे संकेत कदाचित निफ्टी दाखवू शकतं. लोअर लेवलवरून थोडी रिकव्हरी दाखवू शकतं पण हायर लेवलला थोडंसं रेजिस्टन्स फेस होईल आणि FIची थोडीशी विक्रीची आखाडीवारी आपल्याला दिसते. बँक निफ्टीमध्ये सुद्धा चांगली रिकव्हरी आज आली. त्यामुळे 58,000च्या वरती आहे तोपर्यंत पॉझिटिव्ह बायसने ट्रेड करणं उत्तम राहील. 58,000 स्ट्रॉंग सपोर्ट आहे. 58,000च्या खाली आला तरच थोडंसं सेलिंग प्रेशर वाढू शकतं. अदरवाईज हायर लेवलला निफ्टीला बँक निफ्टीमध्ये 58,300 पहिला रेजिस्टन्स आहे. 58,300च्या वर सस्टेन झाला तर 58,500पर्यंत बँक निफ्टी जाऊ शकते. बँक निफ्टीला लोअर लेवलला 58,000 स्ट्रॉंग सपोर्ट, बिलो 58,057-700पर्यंत येऊ शकतं. माइल्ड डिक्लाइनिंग येऊ शकते. हायर लेवलला 58,300 आणि 58,500 दोन स्ट्रॉंग रेजिस्टन्स झोन बँक निफ्टीसाठी उद्याच्या सेशनला राहतील. या अनुषंगानं तुम्ही निफ्टी बँक निफ्टीमध्ये ट्रेड करू शकता. आज NSEमध्ये 1600 शेअर्स वाढलेत, त्या बाजूला 1226 शेअर्स पडलेत. निफ्टीमध्ये 32 शेअर्स वाढले, त्या बाजूला 18 शेअरमध्ये पडझड आहे. वाढणाऱ्या शेअर्सची संख्या निफ्टीमध्ये जास्त आहे. NSEमध्ये थोडंसं मिक्स आहे. वाढणाऱ्या पडणाऱ्या शेअर्सची संख्या सेम आहे. सेक्टर इंडिसायजेसमध्ये आज IT आणि FMCG सेक्टरवर दबाव राहिला. त्याच्या बाजूला बँक्स, फार्मा, मेटल, एनर्जी, रिअल्टी आणि पब्लिक सेक्टर एंटरप्राइजेस खास करून सरकारी कंपन्यांमध्ये आज चांगलं तेजीचं वातावरण राहिलं. IT आणि FMCGला दबाव बघायला मिळाला. ग्लोबल मार्केटचा आढावा घ्यायचा झाला तर युरोपियन मार्केट्स अर्धा ते 1% पॉझिटिव्ह आहेत. डाऊ फ्युचर्स 40 पॉईंट पॉझिटिव्ह आहे. त्यामुळे ओव्हरऑल ग्लोबल मार्केट्समध्ये आपल्यासारखेच माइल्डली पॉझिटिव्ह संकेत आहेत. त्यामुळे जर मला वाटतं US मार्केट ऑलरेडी लाईफ टाईम हायच्या आसपासच ट्रेड होतं आहे. पॉझिटिव्ह बायासने US ट्रेड होईल. जर पॉझिटिव्ह बायासने US मार्केट ट्रेड झाले तर आपलं ओपनिंगसुद्धा पॉझिटिव्ह होऊ शकतं. पण हायर लेवलला बघणं गरजेचं आहे. जो 25,800-850चा रेजिस्टन्स आहे तो इंटॅक्ट राहण्याची शक्यता आहे. कारण FIचं सेलिंग हायर लेवलला होऊ शकतं. तर बघूया उद्या मार्केट कशा पद्धतीनं बिहेव होतं आहे. माझा व्हिडिओ ऐकला त्याबद्दल धन्यवाद. माझा व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनल सबस्क्राईब करून डेली अपडेटसाठी बेल आयकॉनला क्लिक करा. धन्यवाद.